व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असतानाही मिरज तहसील पुरवठा विभाग सुस्तच आहे। निष्क्रिय पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीनं तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे। तसेच घरगुती गॅस वितरणावर अनेक प्रकारच्या अटी लागू केलेल्या आहेत। या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक आणि कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहेत। अनेक गॅस एजन्सीकडे बोगस नावाने गॅस कनेक्शन आहेत। याचा गैरफायदा घेत गॅस वितरक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून घरगुती गॅस व्यावसायिक कारणासाठी तिप्पट दराने विकत असल्याने शहरात घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून सर्वसामान्यांची लूट होत आहे। या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे। शहर आणि ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळाबाजार होत असताना मिरज तहसील विभागातील पुरवठा विभागातील अधिकारी सुस्त असून कोठेही कारवाई होताना दिसत नाही। म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजित दाणेकर, सुरेश झेंडे, अमीर डांगे आदी सदस्यांनी पुरवठा निरीक्षक वर्षा कदम आणि हनुमंत पाटील यांना जाब विचारला। पुरवठा अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर उत्तराने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांचा शोध घेऊन तसेच कामात कसूर करणाऱ्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीनं तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ यांच्याकडे केली आहे। मिरज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गॅसची कृत्रिम टंचाई करून गॅस वितरक कंपनीकडून आणि त्याच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गॅसची काळाबाजार केला जात आहे। पण पुरवठा विभाग मिरज शहर तहसील कार्यालयाचे पुरवठा विभाग अतिशय सुस्तपणे या पद्धतीने काम करत आहे। अनेक गाड्यावर व्यावसायिक सिलेंडर विक्री होत आहे, मात्र व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद असताना हे सिलेंडर आले कुठून याची कसलीही चौकशी पुरवठा विभागाकडे केली जात नाही आहे। 900चा गॅस 2600 रुपयाला विकला जात आहे। अशी गंभीर परिस्थिती या मिरज शहरामध्ये निर्माण झालेली आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा पुरवठा विभाग या संदर्भात कोणतीही कारवाई करत नाही आहे, ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही आहे। या सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आम्ही मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते मिरज तहसीलदार मॅडम यांना भेटण्यासाठी आलो होतो, पण त्या कलेक्टर ऑफिसला मिटिंगला गेल्यावर त्याची भेट होऊ शकली नाही। आज आम्ही या पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला की मिरज शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना सुद्धा तुम्ही प्रशासन सुस्त काय आहे, यात आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भात कारवाई न केल्यास आम्ही या पुरवठा विभागाला टाळी ठोकल्याशिवाय राहणार नाही आहे।